नमो बुद्धाय, जय भीम। मी कैलाश बंधू जाधव, रूपनंदा थॉट या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज मी आलोय महाड, अर्थात बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक आंदोलनाला जिथून सुरुवात केली त्या ठिकाणी महाडच्या चौदार तळ्याच्या इथे। 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी याच तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून मानवतेच्या लढ्याला सुरुवात करून दिली। चला तर आपण आता चौदार तळ्याचं आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचं या ठिकाणी दर्शन घेऊया। या याच पायऱ्यांवरून त्या काळामध्ये 1927 ला बाबासाहेब इथूनच उतरले होते आणि आपल्याला जो चौदार तळा दिसत आहे या चौदार तळ्याचं पाणी बाबासाहेबांनी स्पर्श केला होता। या ठिकाणी त्याचं नोटेशन पुन्हा एकदा दिलेलं आहे। जर आपण पाहत असाल की याच पायऱ्यांवरून बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांसह 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब या ठिकाणी आले होते। जो आपण आपल्या घरामध्ये आपण सगळीकडे जो फोटो पाहतो, ज्या फोटोमध्ये बाबासाहेब पाण्याला स्पर्श करत आहेत, ती ही पवित्र जागा जिथे मी उभा आहे। आता मी उभा आहे चौदार तळ्याच्या मधोमध, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे महाड नगर परिषदेकडनं। जगामध्ये आपण पाहतो जितके बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्या सर्व पुतळ्यांच्या एका हातामध्ये भारतीय संविधान आहे आणि दुसऱ्या हाताचा बोट हा आपल्याला दिशा दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी उचललेला आहे वरती आकाशाच्या दिशेने। परंतु जगातला विश्वातला हा एकमात्र पुतळा बाबासाहेबांचा आपणास पाहायला मिळतो, ज्यात बाबासाहेब खाली बोट दाखवत आहेत। खाली बोट अर्थात या तलाव ज्या ठिकाणी 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी या पाण्याला स्पर्श केला त्या तलावाकडे हा बोट दाखवत आहेत। आणि बाबासाहेबांनी जे इथे महत्त्वाचं भाषण केलं त्या भाषणामधला एक वाक्य, अर्थात हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात। आणि म्हणूनच आज संपूर्ण विश्वातून आज आंबेडकरी समाज नव्हे तर मानव मुक्तीच्या लढ्याला जे जे प्राधान्य देतात, जे समता, स्वातंत्र्य, विश्व बंधुत्व आणि न्यायाचे पुरस्कर्ते आहेत, असा संपूर्ण घटक या ठिकाणी बाबासाहेबांना लाखोच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येत असतो।